काय बघता येतं का नाही? जर माणसं पाहून गाडी चालवा. अहो तुम्ही जरा मागे थांबायचं ना, मग गाडी येते अचानक, कळत दिसत नाही का तुम्हाला? अहो माग थांबायचं म्हणजे मला काय माहिती होतं काय तुम्ही इथून येताय म्हणून? मॅडम, पोरांना शिकवा, आम्हाला शिकू नका. अहो काय कळलं का? बोलायची पद्धत आहे काही तुमची? कळलं का? म्हणजे आम्हाला लागलं असतं मग. अहो म्हणजे चूक तुमची, वरून तुम्ही आम्हालाच बोलायचं. मा बाप कोण आहे माहिती का तुम्हाला? हा, कोण आहे? कोण आहे म्हणजे? अहो तुम्ही ज्या गावात शिकताय ना, ज्या गावात शिकवताय ना, त्या गावाचा सरपंच आहे माझा बाप. आणि बोलताना जरा व्यवस्थित बोला, समोर कोण आहे काय आहे. अहो चूक कुणाची? बोलतोय कोण कुणाला? पटतय का तुम्हाला तरी? तेच म्हणलं मागाशी, पोरांना शिकवा लहान लहान, आम्हाला नाही. नाही तर बदली होईन इथून. कळलं का? जरा व्यवस्थित राहा. काय चूक आमची नव्हती, गाडी घसरली ती. मावशी, सरपंच साहेब आहेत का? हो आहेत ना. काम होतं, जरा बोलवता का? आहो आहो येता का बाहेर जरा? काय झालं मॅडम, काय काम होतं? नाही काही नाही, मी आता शाळेतून येत होते. हा. तुमच्या मुलांनी मला गाडी आडवी मारली. मग माझ्या पायावर गाडी जाता जाता राहिली आणि मी बोलले तर उलट मलाच बोलला तो. अहो लहान आहे, जाऊन द्या. तुम्ही काय मनावर घेता एवढं? तुम्हाला लागलं नाही ना? अहो पण असं नसतं. काय झालं मॅडम? अहो काही नाही, मी आता शाळेतून येत होते आणि तुमच्या मुलांनी मला गाडी आडवी मारली आणि मी त्यांना त्यांची चूक सांगत होते तर ते उद्धटपणे मलाच बोलले उलट. मग तेच म्हणलं तुमच्या कानावर घालावं. काय तुम्ही गावचे प्रथम नागरिक आहे, तुमचा मुलगाच जर गावात असं वागत असेल आणि तुमच्या नावाखाली दम सुद्धा दिलाय मला, मी जास्त बोलले तर माझी बदली करेल इथून म्हणून. असं बोलला तो? हो, अक्षय, तुम्हाला माहिती पाहिजे तुमच्या मागं असं बोलतात म्हणून आले मी. काय माहितीये का मॅडम, पहिली गोष्ट, शिक्षक असो नाही तर कोणी असो, महिलेशी माणसानी मान सन्मानानेच बोललं पाहिजे. का हो पप्पा? तू मॅडमला काय बोलला होता का? काय नाही, आपलं सहज अशी गाडी आडवी आली, जरा गडबडीत होतो, बोलला असेल एखादा शब्द. लाज नाही वाटत का तुला? हा, तू शांत राहा. माफी माग त्यांची आधी, माफी माग. मॅडम चुकलं माझं, मला माफ कर. बाप सरपंच जरी असला ना तरी शिक्षक हा बापापेक्षा मोठा असतो मानाने. कारण की बाप फक्त 5 वर्ष गावात सरपंच असतो, शिक्षक हा 10, 12, 15 पिढ्या गावातल्या घडवत असतो. तेव्हा त्यांच्याशी मान सन्मानाने बोलायला शिक. आणि